मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सपना अतुल केकरे या वहिनींना जाऊन आज आपण भेटणार आहोत। इंदूरमध्ये आलेले आहोत। लोकमान्य नगरमधला हा आजचा भाग। तुम्हें देखते हो तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें जानती हूँ। अगर तुम हो सागर मैं प्यासी नदी हूँ। अगर तुम हो सावन मैं जलती कली हूँ। तुम्हें देखती हूँ। नमस्कार, माझं नाव सपना केकरे आहे आणि मी एक गायिका आहे, सिंगर आहे आणि मी आत्ताच एक म्युझिक इन्स्टिट्यूट उघडलं आहे आणि त्यात मी गाणं शिकवते। 7व्या वर्षापासून मी क्लासिकल सिंगिंग सुरू केलं माधवराव जोशी आणि नंतर नीलिमा छापेकर आणि स्वतंत्र कुमार ओझा यांच्याकडनं मी लाईट म्युझिकचं ट्रेनिंग घेतलं। महाराष्ट्राच्या बाहेर आणि ते थेट इंदोरला होम मिनिस्टर येत आहे म्हणून आम्ही खूप एक्सायटेड आहे। आणि खरं सांगू मी इतक्या वर्षापासून होम मिनिस्टर पाहते आणि मी अतुलला नेहमी म्हणायचे की अतुल जर आपल्या घरी होम मिनिस्टर आलं आणि नंतर तुम्हाला उचलायला सांगितलं तर ते मला म्हणतात वो उठाने को बोलेंगे तो मैं खुद ही उठ जाऊंगा। मदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा। दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, 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 होम मिनिस्टर। नमस्कार। 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 घ्या उखाणा। देवी अहिल्याबाईंच्या आटपाट नगरीत, देशाभिमानाच्या स्वच्छ सुंदर नगरीत, खवय्ये आणि गवय्ये यांच्या कलात्मक नगरीत अतुलरावांचं नाव घेऊन मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आमच्या या वैभवशाली इंदूर नगरीत। अरे वा वा वा। तुम्ही पण काय पाठ केलंय? हां, मला आयुष्याच्या प्याल्यात सुखदुःखाचे पेय, मला सुखी ठेवणे हेच सपनाचे ध्येय। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण इथलंच इंदूरचं। इंदूरचं। आणि तुमचं हो? माझा जबलपूर। जबलपूर। कसं गेलं बालपण तुमचं? खूप सुंदर, खूप छान। म्हणजे काही टेन्शन नाही, काही नाही आणि खूप खेळलो मी। बर। अगदी म्हणजे 9 महिन्याची होते तेव्हापासून इथेच राहते आहे। मग किती वर्ष आहात या कॉलनीत? 43 वर्ष झाले। आणि मग त्यांना काय जबलपूरवरून इकडे आणलं? नाही, ते बाय चान्स त्यांचं पोस्टिंग झालं म्हणून ते इकडे आले? हां, आणि लग्न जुळलं। मी विचारलं कसं जुळलं? मी काही बोललो तरी का? केवढी घाई आहे तुम्हाला? बरं तुम्ही सांगा हो, कसं जमलं आता? माझी पोस्टिंग झाली होती इंदोरला। कुठे? इंदोरला। बरं। आणि मी आलो, मग मी जिथे भाडेती होतो दुर्गादास आरोंदेकर आणि त्यांच्याशी आतोबा आलेत आमचे, दळवी आतोबा, त्यांची ओळख होती आणि ह्यांना माहीत होतं की मुलगी लग्नाची आहे ह्यांची मुलगी। तुम्ही मला सांगा, इंदोरला पोस्टिंग झाली माझी। हां, पोस्टिंग आल्यानंतर तुम्ही घराच्या शोधात? हा, घरात शोधत गेलो मी। मग आणि त्याची पण इन्सिडेंट आहे की मी पहिले अकाउंट उघडायला गेलो बँकेत आधी। तर हां, तर गोष्टी झाल्या। तर त्यांनी केकरे म्हणे केकरी आहे, तर म्हणे केकरेंना ओळखता का? ते ओळखत होते कुठे केकरे। मग गोष्टी निघाली की तुम्हाला घर पाहिजे असं, तर त्यांचं घर रिकामं होतं आरोंदेकरांचं। तर मग मी अकाउंट उघडायला गेलो, घरी मिळालं, अकाउंट तर उघडलंच गेलं आणि घरी मिळालं। नंतर आणि त्याच्यानंतर जे दळवी काका आतोबा आहे आमचे, त्यांना माहीत होतं की ही मुलगी लग्नाची आहे असं। मला सांगा, घर नाही अजून ताब्यात मिळालं हो ना? लग्नाची गोष्टी कशाला सुरू करता? नाही, मी नाही केल्या, तिथून आल्या गोष्टी। नाही पण हो, पण घरात गेलात की झालं नाही। आता भाड्याने घर बघितलं तुम्ही ना? हो। आता आपण कुठे होतो? अकाउंट उघडण्याकडे होतो। हो, बरोबर। त्याच्यानंतर तिकडनं घराची चावी मिळाली, चावी मिळाली, मग दरवाजा उघडला, मग तुम्ही घरात गेला। किती दिवस तिथे राहत होता तुम्ही? 3 महिने राहिले मी तिथे। 3 महिने? हां। 3 महिन्यात त्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी स्थळ आहे? हो हो। वा। त्यांच्या मुलीचं स्थळ झालं।
त्यांना काय सांगत होता ते आधी? त्यांना हे सांगत होते की आतोबा त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन गेले होते ह्यांच्याकडे. ते कोणाचं स्थळ घेऊन गेले होते ते तुम्हाला कसं माहिती? ते नंतर कळतं ना. म्हणजे काही ठेवलं नाहीत त्यांचं शिल्लक, सगळं माहिती करून घेतलं. काय झालं सांगा. हां, आतोबा ॲक्च्युली आपल्या मुलीचं स्थळ घेऊन आले होते, पण ते तुमच्यासाठी? हां बरं. माझ्याकडे. पण ते एजचा डिफरन्स जास्त होता, तर मी म्हटलं की एजचा खूप डिफरन्स आहे. तर ते म्हणाले की मग एक मुलगी आणि आहे. ते ओळखत होते हे ह्यांना. किती महिन्यात इंदोरमध्ये आल्यावर? हे 2-3 महिन्यातच झालं. वाव, म्हणजे तुम्ही कामासाठी आलाच नव्हता? म्हणजे आलो तर कामासाठीच होतो. आलो तर कामासाठीच तुमचं होतो. मोहीमच वेगळी दिसते. देवाची कृपा आहे. देवाची कृपा. आणि मग ते ओळखत होते आतोबांना यांना, तर म्हणे ठीक आहे एक मुलगी आणि आहे, अरे वा छान. हां, तर तुम्ही तिला पाहून घ्या. मग ह्यांच्या पापांना त्यांनी सांगितलं की असा असा मुलगा आला आहे आणि त्यांना योग वाटलं, तर त्यांनी सुचवलं म्हणजे आतोबांनी. मग ह्यांचे पप्पा माझ्याकडे आले, भेटले म्हणजे, आणि मग म्हटलं की तुम्ही मुलीला पाहायला या. आठवतोय तो दिवस? हो. काय झालं होतं त्या दिवशी? पाहायला आले होते हो, असू द्या आणि पण. हां, तर आले आणि एकटेच होते ते. तर मी जेव्हा बाहेर आले चहा वगैरे घेऊन, तर त्यांनी जी स्माईल दिली, तर मला असं वाटलं की रोमॅन्टिक सिच्युएशन. म्हणजे मला टांग 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 टांग. तर ती स्माईल इतकी म्हणजे निरागस होती. आणि एक मिनिट हां, दाखवा ना कशी. त्या जेव्हा आल्या कशी स्माईल दिली होती? अशीच अशीच होती? अशीच. अच्छा अच्छा. हां, आणि तेव्हाच मला वाटलं की खूप प्युअर हार्टेड आहे हे. तर मग काही मी विचार नाही केला नंतर. तुमच्या आयुष्यातला एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? आम्ही लग्नानंतर फिरायला गेलेलो माथेरानला. इथून माथेरानला? हां, माथेरानला. म्हणजे मुंबईला आत्या असती, तिथे गेलो, मग तिथून माथेरानला गेलो. तर परतताना आम्ही टॉय ट्रेननी येत होतो. आणि टॉय ट्रेन म्हणजे माहितीच आहे सगळ्यांना, छोटे छोटे स्टेशन्स असतात आणि खूप सुंदर असतात, देखणे असतात. तर सगळेजण खाली उतरायचे, लोकल फूडच्या ह्याच्यात असायचे, कोणी चहा घेत आहे, कोणी काय घेत आहे. तर हे आम्ही दोघं खाली उतरलो आणि मला लक्ष नव्हतं माझं, आणि मला ड्राय फ्लावर्स दिसते. मला फ्लावर्सची खूप आवड आहे. तर मी ह्यांना म्हटलं अतुल मला ते ड्राय फ्लावर घेऊन द्या ना. आणि असं म्हणून मी कोणाचा तरी हात धरला. मी काही पावलं पुढे चालले गेलो आणि हिला नकळत तिने कोणी दुसऱ्याचा हात पकडला. दुसऱ्याचा हात धरला. आणि तिथे मुंबई पुण्याहून बरेच मुलं मुली असे फिरायला येतात. तर ज्याचा मी हात धरला होता त्याची गर्लफ्रेंड एकदम ओरडली, अरे बघ ती तुला घेऊन चालली. तर मी नुसतं असं ऐकलं, अरे ती घेऊन चालली. तर मला वाटलं बहुतेक मलाच म्हणतीये. तर मी असं जवळ पाहिलं तर तो कोणी आणिकच होता. मग मी पटकन हात सोडला आणि मग मी यांच्यावर चिडले, क्या अतुल तुम कहीं भी निकल जाते हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ड्राय फुलं आणायला ह्यांना पाठवलं, त्याला आयुष्यभरासाठी ड्राय केला असतं. मग तेव्हापासून तुम्ही इकडे तिकडे जात नाही ना? नाही, मग लक्ष ठेवतो आता. आता लक्ष ठेवा. बरोबर चालतो. तुम्ही घरात कधी मदत करता का? हो करतो ना. हो, कशा पद्धतीची मदत? म्हणजे ह्याचे कधी कार्यक्रम असतात तेव्हा मी मदत करतो. कसले कार्यक्रम? मी गाते, मी सिंगर आहे. हो. आणि प्रोग्राम्स देते. अरे मग ऐकवा ना, एवढ्या छान वातावरणात तुमचं काहीतरी एखादं नक्की ऐकवा ना. ना. तुम्हें देखते हो तो लगता है से कि जैसे युगों से तुम्हें जानती हूँ. अगर तुम हो सागर मैं प्यासी नदी हूँ. अगर तुम हो सावन मैं जलती कली हूँ. वा, काय सुंदर वातावरण असतं. या प्रत्येक टप्प्यावरती या गप्पा सुरू असताना आत्ता या ठिकाणी पहिल्या खेळात एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. आव्हान असं आहे, आम्ही घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. 1 मिनिटात त्या सगळ्या चिठ्ठ्या शोधत ती चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला इथे घेऊन यायची आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वाचा. नाच रे मोरा नाच. घड्याळ वेगाने पुढे चाललंय. 20 सेकंद झाली. भातुकली भातुकली. मी कशाला आरशात पाहू ग. 30 सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद राहिली.
गणगण गणात बोते. 10 9 8 7 6 5 4 3 2. सगळ्या चिठ्ठ्या शोधल्या, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळसही तुमच्या घरात आली, अभिनंदन. थँक्यू. आणि तुम्ही शोधून आणलेली ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता या ठिकाणी माईक द्या तिकडे, आईंकडे माईक द्या, आईकडे. जावयांबद्दल सांगा, जावई कसे आहेत? लाखात एक हा, माझा जावई आहे. खरोखर खूप छान आहे. म्हणजे खूप आनंदी आहात तुम्ही? खूप समाधानी आहे. अरे वा वा वा. द्या, अजून कोण बोलणार? सपना तर खूप छान, म्हणजे बिलकुल अवर्णनीय, खूप छान आहे. तुमच्या घरात जेव्हा आल्या हो, त्यावेळेचं काय इम्प्रेशन होतं? सुरुवातीपासूनच छान इम्प्रेशन होतं, अजूनही छानच आहे. भावाला बोलायला देत नाहीत तुमच्या? नाही असं नाही, दोघंही बोलतात. आणि मलाही मध्ये कधी कधी यावं लागतं. इतके बोलतात की मलाही यावं लागतं. हो ना, मी पण मध्ये मध्ये बोलते ना, 1-2 शब्द टाकते. मी सपनाची आत्या आहे. सपना जितकी सुरात गाते तितकीच सुरात लहान होती तेव्हा खूप रडायची. अगदी बरोबर आहे. मी तिला रडकी सपनाच म्हणायचो. आई ग करून जो भोकाळा पसरायची तर किती किती वेळ चूप नाही व्हायची. इतकी सुरेली आहे ती लहानपणापासूनच, आणि तितकीच ती गोड आहे, सुरांसारखीच गोड आहे. अरे वा वा. मी मोठी भावजाई आहे सपनाची, आणि मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हापासून मला ती घरात मैत्रिणीसारखीच लाभली, आणि आजपर्यंत सुद्धा आम्ही मैत्रिणीसारखेच राहतो. कधीच वाटलं नाही की नणंद आहे माझी. मी सपनाचा मोठा भाऊ, सपनासारखी बहीण मिळाली हेच खूप अभिमान. आता या ठिकाणी हे इतकं कौतुकाचं बोलले सगळेजण, हो की नाही? काही जणांनी लिहून पाठवलंय. हां, काय लिहिलंय बघूया. अतिस्पष्ट वक्तेपणामुळे कधी कधी समोरच्याची मनं दुखावतात. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. त्याच्यासाठी काय बदल होईल? करीन आहे, नक्की. एक मिनिट, हे तुम्हाला मान्य आहे का हो? नाही, मला मान्य नाही आहे. काय? लिहिलेलं मान्य नाही आहे. हा, कारण मी घरी जाणार ना, मग तुम्ही जाणार. येस, एक्झॅक्टली. आपण खूप हट्टी आहात. आपल्या स्वतःच्या मनासारखं झालं नाही की चिडचिड होते. सगळ्यांनी तुमच्याच मनासारखं केलं पाहिजे असं वाटतं, आणि त्यामुळे मग लोकांना तुम्ही मुडी वाटता. मुडी तर असू शकते मी. मान्य आहे का? लिखित आहे माझ्याकडे पुढे. आत्ता एक्सप्रेशन्स कसे आहेत माहिती आहे? ह्यांना नसतं बोलवलं तर बरं झालं. नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आजूबाजूच्यांशी फार संबंध ठेवत नाही. हो, बरोबर आहे. थोडं असायला पाहिजे ना. हां, असायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. पटकन हायपर होता तुम्ही. नाही, असंही नाही आहे. काय हो? तुम्ही आत्ता इतके गोड बसलायत ना, ह्याला काय म्हणतात माहितीये? हा. जीव मुठीत घेऊन बसला. अग्नी परीक्षा. अगदी अगदी परीक्षा. थोडंसं टाइम मॅनेजमेंट तुम्हाला सांभाळायला पाहिजे. ठीक. असो. आणि आता या ठिकाणी तुम्हा दोघांसाठी हा पुढचा खेळ. या खेळामध्ये तुम्ही चित्र काढायचं, काढलेलं चित्र या सगळ्यांना दाखवायचं, आणि या सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. सोपं. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. थांबा, ते पाहतं खरी. पाहिलं का काय काय त्यांनी दाखवलं नाही? तुम्ही माणसं काय काढताय ते काढा. आणि मी बघतो त्यांनी काढलेलं चित्र बरोबर आहे का.
तानपुरा. अभिनंदन. तुम्ही आणखी चित्र काढायला लागल्यावर त्या चित्रात ह्या म्हणाल्या आता पुरे. आणि मला असं वाटलं की आपल्या मनानेच काहीतरी काढायचं आहे आणि नाही, सुंदर काढलं होतं तुम्ही, पण ते अजून काढून त्याचं काय झालं असतं ते नंतर कोणालाच कळलं नसतं, म्हणून यांनी थांबवलं तुम्हाला. आता दोघांनी एक एक पेन हातात घ्या. एका वेळेला चित्र काढायला सुरुवात करायची आहे, न बोलता मी दाखवल्यावर. काढा लवकर. हा, दहा, 9, 8, 7, 6, मंदिर 5, 4, लव बर्ड्स 3, 2. वेळ संपली. 1 मिनिट. आता जे मी तुम्हाला सांगितलेलं, थांबा ते नंतर बघतो. परत चित्र काढाल तर ह्याचीच शपथ आहे तुम्हाला. काय काढलं होतं हा प्रश्न आहे सगळ्यांना. लता दीदींच्याच गाण्यातून सांगा. कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. निघा. आणि आता या ठिकाणी क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आईची क्षमा मागेन मी. काय झालं, फार गंभीर झालं होतं वातावरण, म्हणून म्हटलं जर काय चेहरा पण काय खुलला तुमचा. तुम्ही खरं चिडायला पाहिजे होतं माझ्यावर. 7ही जन्म पुढचे तुला छळेन असं म्हटलं काय गोड असले. कारण ते छळणं आहे ना, ते तुम्हाला दोघांनाही ना आता हवंस झालं, आणि त्यामुळे हे नातं अधिक घट्ट झालं. आणि तुमचं दोघांचंच नातं घट्ट झालेलं नाही, तर ही सगळी मंडळी आहेत ना ती तुमच्याशी जोडली गेली आहेत, बांधली गेलेली आहेत. तर 7 जन्मांचं पुढे कंटिन्यू करा ना. नाही, आता दुसरं म्हणते. आता ते गेलं ते, आता छळणं सुटलं. बघितलं मी आलो म्हणून. की त्यांच्या ज्या तक्रारी आहे माझ्याबद्दल त्या मी त्यांच्यावर म्हणजे अंमल करीन आणि आपल्या स्वतःकडे तब्येतीकडे लक्ष देईन. आणि तुम्ही त्यांना एक प्रॉमिस द्यायचं असेल तर त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांच्यावर मी अंमल करीन आणि ते दूर करीन. या गप्पा सुरू असतानाच या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना, सगळ्या कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या सुखासाठी प्रार्थना करून आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही आजची एक आठवण तुम्हाला.
या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात अहमदाबादमध्ये. नमस्कार.